जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर, आपण पाहत आहे जत 24 न्यूज। आम्हाला लंगडा पांगडा आम्हाला पाणी नाही, रांगून रांगून पाणी भरायचं, ती बोरला पण पाणी नाही आणि हापशाला पण पाणी येत नाही। मोटर चालू केलेलं पण मोटर रातभर कोणी चालू करून भरतात काय की आम्हाला माहिती पण नाही, आणि सकाळी भरायला आलं की हापशाला पाणी येत नाही। त्या मोटरचा काय उपयोग नाही। त्यामध्ये पण बोर सोडलेले आहे, त्या बोरनं पाणी थोडं येतं आणि कोण भरून घेतो कोण नाही, कोणाला पाणी भेटतं न भेटतं, आणि त्या हापशाला पाणी येत नाही। त्या पाणी नसल्यामुळं पाठीमागं आश्रमशाळेच्या हापशाला जावं लागतं, तिथं पण खूप गर्दी होती। तिथं पण पाणी कमी होतं, 2-2 किलोमीटर जावं लागतं। गावाची लोकसंख्या बरेच आहे, एक विस्कटलेलं गाव आहे, पण इथल्या लोकांना गुरं आहे ती, ढोरं आहे ती, शेळी आहे ती, त्यांना पाणी भेटत नाही। त्यासाठी 2-2 किलोमीटर जावं लागते, आणि ज्यांच्या शेतामध्ये जावं पाणी आहे म्हणून तिथे गेले की त्यांच्या शेताला पाणी कमी पडत असल्यामुळे ती पण पाणी देत नाही ती, आणि अशा प्रकारे इथं पाण्याची खूप टंचाई आहे। आणि विशेष म्हणजे एवढं तक्रार करून पण सरपंच येत नाही किंवा ग्रामसेवक येत नाही। ग्रामसेवक कधी येतो हे कोणालाच माहीत नाही, आणि कुठल्या प्रकारची इथं मीटिंग होत नाही, ग्रामसभा होत नाही, लोकांना इथं ग्रामपंचायतीमार्फत काय चाललेलं हे काहीच कळत नाही। पाण्याऐवजी कधी येतं सरपंच, कधी सरपंचाचं तर इथं नावच नाही। ग्रामसेवक तर कधी आले की त्यांना सांगितले की करतो म्हणते ती, इथं टाकी ठेवतो म्हणते ती, पाण्याची सोय करतो म्हणते, आणि निघून जाते ती। 15-15 दिवस परत ग्रामपंचायतीला येत नाही। ग्रामपंचायतीला आम्ही रोजच असतो, कायम बंद असतं। आणि सरपंच जर इथं नावाला सरपंच राहिलेला आहे, सरपंच कधी येतच नाहीये। सरपंच फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारी यांच्या निमित्तानं झेंडा फडकवण्यासाठी येतं, परत कुठली तक्रार करायची म्हटलं की सरपंचाचं उपस्थिती नसते। या प्रकारे गावातले कोणाची तक्रार मांडायची म्हटले सरपंच इथं कधी येत नाही। अशा इथं पाण्याची खूप टंचाई आहे।